नमस्कार मित्रांनो. सरकारने महाडीबीटी मध्ये इलेक्शनच्या पिरियडमुळे काय केलं होतं माहिती का, 42 लाख अर्ज हे शेतकऱ्याचे मंजूर केलेले. परंतु याच्या मागची जर शहानिशा केली आणि याच्या मागचं जर बजेट वगैरे जर बघितलं ना मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बऱ्याच शेतकऱ्याचं काय माहिती का नुकसान होणार याच्यामध्ये. कारण का, तर बरेच शेतकऱ्यांनी काय केलं, आपला नंबर लागला लॉटरीमध्ये, आपलं नाव आलं म्हणून काय झालेलं माहिती का, ते जे ज्याचं लॉटरी लागली त्याचं काय झालेलं, त्याची खरेदी केलेली त्या वस्तूची. बऱ्याच शेतकऱ्याला पूर्वसंमती अद्यापही आलेली नाही आणि कृषी अधिकारी जे लोक आहे, समजा तुमचे जे तुमच्या गाव लेवलला असते, त्यांनी काय केलं माहितीये का, ते फॉर्म त्याच्या टेबलला पेंडिंग आहे, त्याचा संप चालू आहे 1 महिन्यापासून, त्यांनी आणखीन संप सोडलेला नाही. आणि याचा संप कधी सुरू होतो माहितीये का, ज्यावेळेस तुमच्या लॉटरी लागत ना त्यावेळेस याचा संप सुरू होतो. असा संप सुरू होत नाही याचा, ज्यावेळेस लॉटरी लागते काहीतरी शेतकरी कुठेतरी अडकते किंवा जोपर्यंत शेतकऱ्याचे फॉर्म कॅन्सल होत नाही तेव्हापर्यंत याचं काय माहिती का, ते त्याचं उपोषण सुटत नाही. म्हणजे शेतकरी मेला तरी चालतो, याला काही घेणं देणं नाही. आणि अर्ध्याच्या वर तर असे अधिकारी यायचे की त्याला ते कम्प्युटर सुद्धा हँडल करता येत नाही. हे अर्ध्याच्या वर काम हे दुसऱ्या सीएससी सेंटरवाले कोण करून घेते किंवा एखाद्या मुलाला ठेवून ते काम करून घेते. बरं करा ना, पण अशा टायमाला उपोषण ठेवायला नाही पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी की मित्रांनो, याच्यामध्ये 42 लाख अर्ज मंजूर केलेले आहे देवेंद्र फडणवीस सरकारनं. आता मी नाव नाही ठेवणार, मी कोणा पक्षाचा वगैरे नाहीये, परंतु काय माहितीये का, मी एक शेतकरी पुत्र आहे मित्रांनो, आणि शेतकऱ्याला सावध करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो महाडीबीटीवर. कारण काय माहिती का, एवढे जे अर्ज त्यांनी निवड केलेली मित्रांनो, त्या अर्ज निवड केलेल्या शेतकऱ्यांना 100% सबसिडी मिळणार का? सबसिडी मिळणार, पण नेमकं मिळायला अनुदान अवेलेबल आहे का? तर बघा, जवळपास 42 लाख जे अर्ज सिलेक्ट केलेले त्यांनी, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो 31,832 कोटी रुपये सरकारला वाटावे लागणार. एवढं शासनाकडे पैसे नाहीये अवेलेबल. फंड किती अवेलेबल माहितीये का शासनाकडे सध्या? फक्त 1,189 कोटी रुपये याच्याकडे फंड अवेलेबल आहे. आणि राहिलेलं जे किती माहितीये का, ते उर्वरित 30,642 कोटी. मग हे नेमकं आणणार कुठून? एवढं फक्त सिलेक्शन त्यांनी फक्त ह्या इलेक्शन पुरतं केलेलं आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्याला नंतर ज्यावेळेस याचे इलेक्शन वगैरे झालं त्याच्यानंतर डबल हे म्हणणार, आम्ही फक्त म्हणलो होतो सिलेक्शन केलं, बघू पाहू. म्हणजे याला 2-3 वर्ष लागतील. तुम्ही काय करसान, ट्रॅक्टर वगैरे काही सिलेक्शन झालेलं असेल किंवा तुमचं हार्वेस्टर म्हणा काही जर सिलेक्शन झालेलं असलं, तुम्ही डायरेक्ट घेऊ नका पूर्वसंमती आल्याशिवाय. जे पण असेल महाडीबीटी मध्ये निवड झालेली, ते पण कोणतीही वस्तू जोपर्यंत तुमची पूर्वसंमती येणार नाही तोपर्यंत घेऊ नका. कारण गव्हर्नमेंटकडे तेवढी सबसिडी नाही. आणि तुम्ही जर अगोदर घेतले तर तुम्हाला 2-3 वर्ष लागणार, तोपर्यंत तुमचं जे काही वस्तू घेतलेली असेल ती पूर्णपणे काय होणार, जुनी होणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती सबसिडी निघणार नाही. त्यामुळं सावध घेणं राहा शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक, आता तर यांनी नवीन डाव काय खेळायला माहितीये का, शेतकऱ्याची सरसगट म्हणजे कोणते, जे शेतकरी थकीत आहे त्या शेतकऱ्याचीच कर्जमाफी होणार आहे, थकीत शेतकऱ्याची. आणि जे रेग्युलर भरते ते सगळं मिळणार, आणखीन त्याला काही लाभ वगैरे काही त्यांनी ते काही डिक्लेअर नाही केलेलं, त्याला थोडंफार अनुदान म्हणा काहीतरी काही जे काय देणार समजा एक्स्ट्रा, ते रेग्युलर असल्यामुळे ते काहीच नाहीये. या गोष्टीमुळे डबल शेतकरी काय करणार, रेग्युलर वाले पेंडिंगच ठेवणार. कारण ते सोबत अन्याय व्हायला ना, ते कशाला भरणार, त्याला माहिती आहे कधी ना कधीतरी कर्जमाफी होणारच आहे. परंतु हे सरकार काय करायला माहिती काय, यायचं सरकार येण्यासाठी किंवा याची सीट लागण्यासाठी काय करायला माहिती का, ही चुकी करायला लागले. आपली जी अर्थव्यवस्था आहे ना ती खालवायला लागली. कोण्या गोष्टीमुळे? फक्त ह्याच गोष्टीमुळे. आता बरेचसे चोमणे काय करतात माहितीये का, ते बीजेपीचे असले तर ते याच्यावर काय करते, प्रतिक्रिया देते की बाबा तू तरी कोण आहे, तो का हे का कोणी ते का, तर मी कोणाचा कोणी नाही आहे आणि मी कोणत्या पक्षाचा नाही आहे. पण यांनी काय व्हायला माहितीये का, आपलंच नुकसान व्हायला, शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान व्हायला लागलं, सगळ्याच, म्हणजे आपल्या जनतेचं सगळ्याचं नुकसान व्हायला. यांनी याच्याकडे काय माहितीये का, जनतेनं पूर्णतः म्हणजे लक्ष घालून एकदा बघितलं पाहिजे की नेमकं काय व्हायला लागलं. तुम्हाला पण कळतं, आम्हाला पण कळतं, पण काय माहितीये का, याच्यामध्ये विरोधी पक्ष पण ठेवला नाही. त्याच्यानंतर जो स्ट्रॉंग असेल त्याला काय केलं माहितीये, त्यांनी त्याचे घोटाळेवर काढले, ईडी लावून त्याला संपून टाकलं. आणि आता हे चालू आहे द्यायचं काय, तर ही योजना चालू ठेवू, ती योजना चालू ठेवू. लाडक्या बहिणीमुळे ते निवडून आले, लाडक्या बहिणीमुळे बरेचसे त्यांनी कुठाने केले, लाडक्या बहिणीमुळे ते सरकार आलेले. आता डबल काय केलं त्यांनी माहिती का, आता हे खालच्या लेवलला द्यायला त्याचं सीट आणण्यासाठी डबल द्यायचं हे करण्यासाठी ग्राउंड लेवलला ते करायला लागले. आता कर्जमाफीचा आम्हीच दाखवायला लागले. परंतु ज्यावेळेस निवडणुका होतील, निकाल लागल, त्याच्यानंतर ते म्हणते काय आम्ही म्हणलो होतो डबल पहिल्यासारखंच होणार. पहिले आपल्याला निवडणुकीच्या अगोदर पण त्यांनी काय आम्हीच दाखवलं होतं, शेतकऱ्याला बाबा कर्जमाफी करणार. शेतकऱ्याला गरज नाही, परंतु परिस्थिती अशी आहे की कर्जमाफी ही गरजेचीच आहे. कारण निसर्गानं साथ नाही दिली. जर निसर्गानं साथ दिली असते ना, हमी भाव मिळाला असता तर कर्जमाफीची पण गरज नव्हती. परंतु हे अशा आम्हीच दाखवून मित्रांनो याच्यावर भरोसा ठेवू नका. मन आहे एक, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय त्याच्यावर भरोसा ठेवायचा नसतो.
असं असतं ते. त्यामुळे मित्रांनो हे काय करते सरकार काही सांगता येत नाही, तुम्हाला जे करायचं तुमच्या हिशोबाने करा मित्रांनो. आणखीन पण यांनी सांगितलेलं आहे, फक्त आपण काय करणार आहे, पीक कर्ज माफ करणार आहे. आता त्याच्यात मी एक मुद्दा मांडला होता मॉडगेजचा, तर मॉडगेजचा जो मुद्दा होता की त्याच्या माफ होणार नाही, तर मित्रांनो एक विशिष्ट रक्कम असते 1.5 लाखापर्यंत, त्याच्यावर जर गेलं पीक कर्ज तर तुम्हाला मॉडगेज करावं लागतं, ते सुद्धा तुमचं पीक कर्ज माफ होणार त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न तुमचा विहिरीचा असो, तुमचं दुसरं कोणतं असतो शेती निगडीत, ते कर्ज माफ होणार आहे की नाही, तर त्याच्या निकष अटी त्यांनी आणखी दिलेले नाही. आणि त्यांनी समिती एक गठीत केलेली आहे. मला एक म्हणायचं त्यांनी समिती गठीत केलेली आहे, बरोबर आहे. जर समिती गठीत केली तर त्याला जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयाचं जे कर्ज आहे, जवळपास 40,000 कोटी धरा, एवढं जे कर्ज आहे ते माफ करणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी 6 महिन्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमलेली, एवढा टाइम घेतलेला त्यांनी, बरोबर. आता ह्या सरकारचं एक बघा, शेतकऱ्याला शांत कसं करायचं, आपल्या याच्यामध्ये घ्यायचं कशाला, सहानुभूती कशी घ्यायची, हे सगळं फडणवीस सरकारचा डाव आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत प्रत्येक याच्या टायमाला कोणतं पण एखादं सिरियस असेल काही, त्यांनी काय केली, समिती गठीत केलेली आहे. म्हणजे तोपर्यंत काय होतं, सगळं शांत वातावरण होतं. मला सांगा, जर एखादा रोड किंवा काहीतरी नॅशनल मार्ग असेल किंवा मेट्रो असेल काय असेल, तर याला निर्णय घ्यायला 10 ते 15 मिनिटं म्हणा, 1 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा, लवकरात लवकर यायचा 50,000 कोटीचा एखादा प्रोजेक्ट सैन होतो. मग इथं 40,000 कोटीचा किंवा 30-35 हजार कोटीचा शेतकऱ्याला यायला माफ करायला समिती गठीत करायची काय गरज आहे? तुम्ही शेतकरी हा देशाचा कणा म्हणताना, मग रोडावून काय घेऊन बसले तुम्ही? रोडाला एवढं बजेट देता, 50,000 कोटी पर्यंत देता, मेट्रोला याला त्याला एवढं बजेट देता, 50,000 कोटी जवळपास देता, आणि एकच तुमचा प्रोजेक्ट असतो तो. इथं तर अख्खा देश, अख्खा शेतकरी बसला ना आपल्या महाराष्ट्राचा, त्याचं काय करायचं? महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक एक नुसतं महामार्गाचं जर बजेट एवढं देता 50,000 कोटी पर्यंत, तर मग शेतकऱ्यासाठी द्या ना. एक टायमाला काय तुम्हाला कशाला समिती गठीत करता? तुमचं जे कर्ज थकीत आहे ते शेतकऱ्याला त्याला द्या, त्याच्यानंतर जे रेग्युलर भरते त्याला थोडीफार सहानुभूती द्या, म्हणजे ते तरी रेग्युलर राहतील. नाही तर ते पण पुढच्या वेळेस काय करणार की आमच्यासोबत अन्याय झाला म्हणून ते पण तसं करणार. असं सरकारनं करायला नाही पाहिजे, परंतु हे सगळं असं घडतंय. त्याच्यामुळे जे रेग्युलर शेतकरी ते सुद्धा काय करते माहिती का, थकीत राहते. मग त्याला वाटतं ते सोबत अन्याय झाला, त्याच्यानंतर आणखी म्हणजे जे अगोदर दुसरे लोन असतील ते सुद्धा शेतकरी काय करते, थकीत ठेवते. जोपर्यंत हे पूर्णतः माफ करीत नाही मित्रांनो, तोपर्यंत याच्यावर भरोसा ठेवू नका. इलेक्शन होईपर्यंत हे असू शकते फुसकाबार, सांगता येत नाही. तुम्ही पण विचार करा या गोष्टीवर, तुम्हाला मतदान कोणाला करायचं, काय करायचं. मी एक शेतकरी पुत्र आहे, मी काय कोणा पक्षाचा नाही मित्रांनो. तुम्ही सुद्धा याच्यावर लक्ष द्या, बघा तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिशोबानं. धन्यवाद. हे चुकलं असेल तर माफ करा शेतकरी मित्रांनो.